ओके. म्हणून आपल्याला मनाला मनावर घ्यायचं, यांनी भारी शिकवायला लागले. जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. सर अनम्यूट करा. सर्वांना सतायशी सकाळ. तर आपण 2 एक्सपिरियन्स ऐकले आणि त्या दोन्ही एक्सपिरियन्स मध्ये आपणाला मन हा शब्द आला. कारण मन कसं आहे पहा, जर आपल्या मनाचा ताबा आपण घेतलो तर आपलं आयुष्य आपल्या ताब्यात ठेवू शकतो. आणि जर मनाचा ताबा आपण घेतला नाही तर आपलं आयुष्य आपल्या हातामध्ये राहू शकत नाही आणि मग बऱ्याच गोष्टीचा आपणाला त्रास होत असतो. 21व्या शतकामध्ये अलीकडच्या ह्या 5 वर्षामध्ये आपण सारखं ऐकतो, बॅटरी डाऊन झाली, बॅटरी चार्ज झाली. तसं आपण जी मनाची बॅटरी आहे त्या मनाच्या बॅटरीला सतत ऊर्जा द्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण मनाच्या बॅटरीला ऊर्जा देत नाही तोपर्यंत मनाचा योग्य प्रकारचा वापर होत नाही. आता योग्य प्रकारचा वापर म्हणजे काय पहा, बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्यातील काही गोष्टी कशा असतात पहा, की आपल्या मनावरती खोलवरती परिणाम करत असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण गुरफटून बसलो, मग ती पॉझिटिव्ह असू दे अथवा निगेटिव्ह असू दे, त्याचा परिणाम निश्चितच आपल्या शरीरावरती होत असतो. म्हणून आपण मनाचा योग्य वापर केला तर आपले आयुष्य अतिशय चांगले होईल. नाहीतर पाण्याची जशी गळकी टाकी असते किंवा दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेला आपण पाहिलं पहा, मन कसं असायला पाहिजे, नदीच्या वाहत्या पाण्यासारखं असायला पाहिजे. एकदा का पाणी साचलं की त्याचं डबकं तयार होतं. त्या पद्धतीनं आपलं मन गळक्या टाकीसारखं न राहता सतत आपण त्याला प्रेरणा द्यायला पाहिजे, चार्ज करायला पाहिजे. आणि हे चार्ज करत असताना एक वाक्य आहे पहा, जर तुम्ही मनाची ऊर्जा वाढवला तर तुमच्या जीवनाचा दर्जा आपोआपच वाढेल. आता मनाची ऊर्जा वाढवायची म्हणजे काय? आता आपण 2-3 एक्सपिरियन्स ऐकले आणि या दोन्ही एक्सपिरियन्स मध्ये त्यांनी सांगितलं की मानसिकता किती महत्वाची आहे पहा. मनाचा परिणाम आपोआपच आपल्या शरीरावरती होत असतो आणि ज्या वेळेला मनाचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो त्यावेळेला अनेक प्रकारच्या व्याधी आपणाला जडत असतात. म्हणून जी मनाची ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण सतत वाढवायला पाहिजे. आणि हे वाढवण्याचं काम कोण करत असेल तर योगा असेल किंवा दुसऱ्या बाजूला मॉर्निंग फ्युएल स्टेशन असेल. जे 2 एक्सपिरियन्स आपण ऐकले, पहिल्या एक्सपिरियन्स मध्ये सिंगल पेरेंट्स असून देखील त्या मॅडमनी आता त्यांचं लाईफ कसं आहे, कारण मानसिक स्थिती एकदा आपण घाबरलो की ती योग्य स्थितीवरती आणण्यासाठी आपणाला अनेक दिवस काढावे लागतात, अनेक दिवस जावे लागतात. आपण म्हणतो नुसतंच काय झालं, नकारात्मक भावना आहे ना ती काढून टाक लगे आणि लगेच सकारात्मक भावना घे. हे लिहिण्या इतकं सोपं नाही. कारण जिवंत माणसानं ते तयार करायचं आहे आणि ती भावना येण्यासाठी जसं मन असते पहा, आपलं मन 4 प्रकारचं असते. काही लोकांचं मत आहे आपलं मन हे 4 प्रकारचं असतं आणि या 4 प्रकारच्या मनामध्ये आपण कोणत्या प्रकारामध्ये आपल्या मनाला ठेवायचं हे आपण ठरवायचं असतं. एक मन असेल ते पायलट माइंड असेल, म्हणजे सतत उंच आकाशामध्ये आपण जात आहोत किंवा सतत उंच आकाशामध्ये गेलो तरी देखील पायलट हा काय असतो पहा, विमानाला अतिशय योग्य प्रकारची दिशा देत असतो आणि त्याची छोटीशी देखील नजर चूक काय होऊ शकते तशा पद्धतीनं आपलं पायलट मोडमध्ये मन असायला पाहिजे. दुसऱ्या प्रकारचं जे मन आहे ते तुमचं आमचं सर्वांचं होतं
परंतु हळूहळू आपण त्याला दुसऱ्या एका सेज मनाकडे नेत आहोत. दुसरं मन आहे ते मंकी माइंड आहे. आणि मंकी आपण पाहतो माकडाचं मन कसं असतं, माकड कसं असते पहा, ह्या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं ह्या फांदीवर सतत असं चंचल असतंय. जसं लहान मुलं चंचल असतात पहा, त्यांच्या समोर अनेक वस्तू असतात, काही सेकंदामध्ये एक घेतात लगे खाली टाकतात. तसं तुमचं आमचं जे मन होतं ते मंकी माइंड होतं. परंतु आता मॉर्निंग फिल्स्टेशन असेल, योगा असेल, सकाळचा वर्कआउट असेल किंवा दिवसभर सतत होणारा आपल्यावरती पॉझिटिव्ह गोष्टीचं हॅमरिंग असेल तर ते आपण मंकी माइंड मधून बाहेर येत आहोत. तिसऱ्या प्रकारचं जे मन आहे ते कुठल्या प्रकारचं आहे पहा, सेज माइंड. एसएजी सेज म्हणजे साधू संत. आता साधू संतांचं मन कसं असते पहा, शांत, विवेकी, अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक अशा प्रकारचं मन असतं. आणि चौथं प्रकारचं जो मन आहे ते कोणतं आहे, गार्ड माइंड. आता गार्ड म्हणजे काय, सतत आपण आपल्या भोवती एक रिंगण मारतो आणि त्या रिंगणाच्या पलीकडे जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही, म्हणजे आपण सतत सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग यातलं कुठलं मन चांगलं आहे, तर आपल्या जीवनाचा जे ड्रायव्हिंग मोड आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जे आपण ड्रायव्हिंग करत असतो, जे टेरिंग आहे ते टेरिंग आपण कुणाच्या हातात द्यायचं आहे, तर एक तरी आपणाला दोघांच्या हातात द्यावे लागेल. एक म्हणजे पायलट माइंड आणि दुसरं म्हणजे सेज माइंड. म्हणजे साधू संतांचं जसं मन आहे तशा पद्धतीचं आपण मन तयार करायचं आहे. म्हणजे आपणाला शांत असायला पाहिजे, विवेकी असायला पाहिजे, समाधान असायला पाहिजे आणि ध्यानस्थ असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या मनाला पायलट म्हणजे योग्य दिशादर्शक असायला पाहिजे. योग्य दिशेनं आपण गेलो तर आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आणि त्या प्रकारचं मन आपणाला निर्माण करायचं. आणि त्या प्रकारचं मन निर्माण करत असताना माझ्या पोटात दुखायला लागले आणि मी गोळी खाल्लो आणि 2 तासात काय झालं, व्यवस्थित झालं. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे आपल्या माइंडसेट मध्ये बसत नाही. त्याच्यासाठी आपल्याला दररोज पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण जे सकारात्मक विचार आहेत त्या सकारात्मक विचाराची जोपासना करायला पाहिजे. आणि जर असं आपण करत राहिलो तर निश्चितच आपणाला साधू संतांचं मन, सेज माइंड किंवा पायलट माइंड या दोन मनामध्ये मन आपलं कन्व्हर्ट करता येईल. कारण दुसऱ्या बाजूला काय आहे पहा, सतत आपण शब्द ऐकतो. पाहता मला वाटतंय जे मॅरेथॉन मध्ये आहेत त्यांना डिटॉक्स डे असतो, तसं आपण विचारांचा डिटॉक्स डे करायला पाहिजे. त्याला आपण थॉट डिटॉक्स म्हणूया. जे निरुपयोगी विचार आहेत ते निरुपयोगी विचार आपण काढून टाकायला पाहिजेत. आणि तो डिटॉक्स डे आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर 3 पद्धतीने करू शकतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ओळख. आता ओळखायचं. काय ओळखायचं, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये एखादा विचार येतो तो विचार कोणत्या पद्धतीचा आहे, आपल्या उपयोगाचा आहे काय निरुपयोगी आहे. जर उपयोगी असेल तर आपण तो काय करायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे किंवा त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. आणि जर तो निरुपयोगी असेल तर आपण तो काढून टाकायला पाहिजे. म्हणजे दुसरी गोष्ट आहे ती सोडायला शिकायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण धरून बसू शकत नाही. आणि जी व्यक्ती एखादी गोष्ट धरून बसू शकते त्या व्यक्तीला त्याचा परिणाम जास्त प्रमाणामध्ये भोगावा लागतो. आणि मग इथं प्रश्न येतो तो इमोशनचा येतो किंवा भावनेचा प्रश्न येतो. भावनात्मक असायला पाहिजे. ते कुठं असायला पाहिजे, फॅमिलीमध्ये असायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडता त्यावेळेला तुम्ही थॉटफुल असायला पाहिजे, थिंकिंग असायला पाहिजे. कारण बाहेरचं जग कसं आहे ते आपल्याला माहित आहे. आपण बरेच लोक ह्या फॅमिलीमध्ये राहतो म्हणून आपणाला एक गोष्ट माहिती आहे किंवा फॅमिलीतील जे लोक आहेत ते लोक एकमेकांच्या आचारांची, विचारांची देवाणघेवाण करत असतात. त्यांच्यामध्ये असणारे चांगले गुण पहा, सुजित सौंदर्यीकर सर
हे बरेच दिवस दिसत नाहीत, तरी देखील मॅडमने त्यांना फोन करून विचारलं तुमचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. म्हणजे ही जी आपुलकी आहे, ही आपुलकी आपण कसं ओळखायला पाहिजे, तसंच निरुपयोगी गोष्टी असतील त्या आपण सोडून द्यायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण बदल करून घ्यायला पाहिजे. कारण कोणतीच गोष्ट परमनंट नाही. प्रत्येक गोष्ट ही सतत बदलत असते आणि ती बदलत असताना आपण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जायला पाहिजे, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जायला पाहिजे. हे काय सोपं नाही. समजा आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतो आणि काम करत असताना कधीतरी आपले वाद होत असतात, भांडण होत असते. मग आपण लगेच ते भांडण सोडलं आणि सकारात्मक केलो काय? नाही, तसं होत नाही. मग त्यावेळेला आपण काय आहे, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कोणत्या कारणामुळे उद्भवली, तशा प्रकारचं कारण परत आलं तर आपण आपल्या मनाला कसं कंट्रोल करायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट, एकदा जी परिस्थिती आलेली आहे त्या प्रकारची परिस्थिती परत तिथे निर्माण होऊ नये, जेणेकरून आपलं भांडण होणार नाही, हा सकारात्मक विचार आहे. नाहीतर ते काही चेंजेबल नाही. जसं पाण्यामध्ये आपण एखादा रंग टाकला की ताबडतोब त्या पाण्याचा रंग बदलतो. म्हणजे ज्या रंगासारखा जो रंग टाकलेला आहे तसा रंग त्या पाण्याचा दिसेल. तसं मन लगेच तयार होत नाही आणि याच्यासाठी आपल्याला दररोज प्रॅक्टिस करावी लागते. आपले जे ओंकार मंत्र आहेत, आपली जी ध्यान आहे किंवा आपण डोळे मिटून जे 1 तास योगा करत असतो किंवा दुपारचा प्राणायाम करत असतो, त्याच्यामुळं ती अवस्था बदलण्यासाठी आपणाला खूप मदत होत असते. ही मदत सर्वांनाच होते असं नाही. आणि ह्या मदतीमध्ये देखील असा प्रकार आहे, 1 वर्षाच्या अगोदर जी मदत होत होती, ती 2 वर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा बदल आहे. जसं वर्ष जातील तसं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण बऱ्याच वेळेला ओव्हर थिंकिंग करत असतो. आणि ओव्हर थिंकिंग करत असताना काय होतंय पहा, की आपणाला आपल्या ऑफिसमध्ये असणारा बॉस असेल किंवा आपण सतत दुसऱ्याशी तुलना करत असतो. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करतो, त्यावेळेला मात्र आपलं मन नर्वस होतं आणि निगेटिव्ह कडे जात असतं. आपण एखाद्या व्यक्तीची प्रेरणा घ्यायला काही हरकत नाही, परंतु तुलना करता कामा नये. ज्यावेळी तुलना होईल त्यावेळेला निश्चितच कोणी पण व्यक्ती असेल, ती व्यक्ती काय होते पहा, डिस्टर्ब होते आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह अप्रोच वाढायला लागतोय. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती प्रेरणा घेते, त्यावेळेला प्रेरणा घेत असताना मात्र त्या व्यक्तीला काय होतंय पहा, कारण ती व्यक्ती तशा पद्धतीनं आपण पण आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे, हे शतायुषी फॅमिलीचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. मग ते आरोग्याच्या बाबतीत असेल, तुमच्या सामाजिक स्टेटसच्या बाबतीत असू शकेल किंवा तुमच्या मानसिक परिस्थितीवरती असू शकेल. कारण मानसिक परिस्थिती जी 5 वर्षाच्या अगोदर होती, ती मानसिक परिस्थिती आता जे जॉइन आहेत त्यांना असणार नाही. 1 वर्षाच्या अगोदर जी होती किंवा 2 महिन्याच्या, 3 महिन्याच्या, त्यांच्या मानसिक परिस्थितीमध्ये सतत बदल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण मन आनंदी आणि समाधानी असेल, आपलं आनंदी आणि समाधानी आयुष्य जर जगायचं असेल, तर मनाला किंवा मनावर प्रभुत्व मिळवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वैरीनं चिंते ते मन चिंते असं म्हणतात पहा. आणि बऱ्याच वेळेला मनाचा आणि शरीराचा संबंध इतका कसा असतो संबंध पहा. समजा आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जीन्स आहेत, DNA आहेत, याच्यानुसार आपलं शरीर बनलेलं आहे. आणि ज्या देशामध्ये आपण जन्मलो त्या पद्धतीनं आपली शारीरिक दृष्टी असू शकेल. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म युरोप खंडामध्ये झालेला असेल तर ती व्यक्ती गोऱ्या रंगाची असेल. एखाद्या व्यक्तीचा जन्म वेस्ट इंडिज सारख्या बेटामध्ये झालेला असेल तर ती काळी सावळी दिसेल. दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीचा जन्म चीनमध्ये झाला असेल तर ती व्यक्ती उंचीनं बुटकी असेल. हे सगळं असलं तरी त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या जीन्सचा आणि त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या DNA चा जो भाग आहे ते त्यांचं आरोग्य आहे. परंतु जगात कुठेही तुम्ही जन्माला या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी जन्माला आला, कोणत्याही काळामध्ये जन्माला आला,
कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही जन्माला आला तरी देखील प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक गोष्ट असते आणि ती गोष्ट कोणती असेल तर ती मन आहे. आणि ते मन काय होत असते त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरती परिणाम होत असतो, परंतु मनाचा परिणाम त्या प्रत्येक गोष्टीवरती होत असतो. उदाहरणार्थ पहा, एखाद्या दिवशी आपणाला ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटी झालंय की आपलं मन लगेच बेचैन होतं. लगेच आपल्या मनामध्ये अनेक विचार यायला लागतात. मग लगेच आपणाला वाटतं की आपण एखादी गोळी घ्यायला पाहिजे आणि गोळी घेतल्यानंतर आपलं जे अस्वस्थ मन आहे ते स्वस्थ होत असतं किंवा कमी 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 त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे, ती निगेटिव्ह ऊर्जा कमी कमी होत असलेली आपणाला पाहायला मिळते. कारण शरीरावरती मनाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मानसिक अवस्थेवरती अवलंबून आहे. जशी मानसिक अवस्था असेल त्या पद्धतीनं शरीर तुम्हाला रिस्पॉन्स देत असतं आणि मानसिक अवस्था जर आपली चांगली असेल तर शरीर आपलं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतं आणि एखादी गोष्ट आपण ठरवली, निश्चितपणानं ठरवली तर तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण जर मन आपलं खंबीर असेल, मन जर आपलं प्रसन्न असेल तर कितीही प्रकारचे आजार होऊ दे, त्या आजारावरती आपण मात करू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला शतायुषी फॅमिली सारखी एखादी फॅमिली किंवा एखादी व्यक्ती मार्गदर्शन करणारे असायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो पहा. एक आई असते आणि त्या आईला पक्षाघात किंवा पॅरालिसिस झालेलं असतं आणि पॅरालिसिस झाल्यानंतर बरेच डॉक्टरांचे उपचार होत असतात, तरी देखील तिच्यावरती काही परिणाम होत नाही. आणि शेवटी तिचा मुलगा काय करतो पहा, तर तिला एका सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जातो. तो सायकॅट्रिस्ट काय करतो, त्याच्यावरती संमोहन करतो आणि संमोहन करून पाठीमागच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे हे सगळं विचारत असतो. तुम्ही उजव्या हातानं कोणकोणत्या प्रकारची कामं करत होता, कशी कामं पार पाडत होता, ह्या सगळ्या गोष्टी तो त्या स्त्रीला विचारत असतो आणि ती उत्तर देत असते. आणि त्यावेळेला तिच्या तोंडामध्ये एक प्रश्न येतो की मी अतिशय दोषी आहे, मी अतिशय खराब आहे किंवा मी अतिशय वाईट आहे, कारण ह्याच उजव्या हातानं मी लहानपणी माझ्या मुलाला इतकं 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 मारलेलं होतं, जनावरासारखं मारलेलं होतं. आणि तोच पॉइंट किंवा तीच घटना त्या स्त्रीच्या मनामध्ये एवढी परफेक्ट झालेली असते आणि त्याच्यामुळं तिच्या उजव्या हातावरती जो पक्षाघात झालेला होता त्याच्यावरती उपचार होत नव्हता. मग डॉक्टर शेवटी म्हणतात की तुम्ही त्या मुलग्याला मारलं, तुम्ही योग्यच केला, कारण त्या मुलग्यानं त्यावेळेला चोरी केलेली होती आणि जर तुम्ही त्यावेळी मारला नसता तर तो त्याच्यापेक्षा मोठा चोर झाला असता आणि जर मोठा चोर झाला असता तर आपलं जीवन अतिशय वाईट झालं असतं आणि तुम्ही त्याला मारला, त्यामुळे तो सुधारला आणि तो एक चांगला व्यक्ती बनला. आणि त्यावेळेला मग डॉक्टरना समजतंय की हळूहळू तिच्यावरती उपचार करून त्या उपचारातून तिला बाहेर काढू शकतात. हे मन एवढं स्ट्रॉंग आहे, असू शकतं आणि असणार आहे. फक्त ते आपल्याला दाखवता येत नाही. जगाच्या पाठीवरती कुठेही गेला, व्यक्तीचा रंग, आकार, त्याच्यामध्ये असणारे DNA, त्याच्यामध्ये असणारे जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतील, परंतु मन मात्र ते एकसारखंच असेल. आणि ते मन आपणाला मंकी माइंड करायचं आहे काय आपणाला सेज माइंड, पायलट माइंड करायचं आहे, हे आम्हा सगळ्यांच्या वरती अवलंबून आहे. परंतु जर आपणाला सेज माइंड आणि पायलट माइंड करायचं असेल तर मात्र आम्हाला तुम्हाला शतायुषी फॅमिली शिवाय पर्याय नाही. आणि हा पर्याय उपलब्ध करून तर ताई, दादा, डॉक्टर वगैरे सगळे शेट्टे सर यांनी करून दिलेला आहे आणि त्याचा आपण तर फायदा घेतच आहोत, परंतु इतरांना देखील त्याचा फायदा व्हावा आणि तो आपण येणाऱ्या काळामध्ये फायदा करूया. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी.
आपला माइंडसेट जर राईट बनवला ना आणि आपण दुसऱ्याला पण मदत करायला पाहिजे. असाध्य गोष्टींना साध्य करणं म्हणजे काय तर तुमच्या मनाला मोल्ड करणं. तुमच्या मनाला खरंच ना आपण पायलट मोड, सेज मोड कुठं नेणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण तेच जमत नाही आपल्याला. मी बीपी मधनं मुक्त होईन, मी थायरॉइड मधनं मुक्त होईन, मी अजून याच्यातनं रिव्हर्स येईन. मग आपलं माइंड म्हणतो आतापर्यंत मग का नाही झालं. नाही, तुम्ही ठरवा मग होईल. आतापर्यंत आपण ठरवलं नव्हतं, आपण डिपेंड होतो. इथे एवढेच क्लास रिझल्ट आहेत ना. काल मी एक व्यक्तीला 1 दिवस न्यूट्रिशन दिलंय आणि ती व्यक्ती आज म्हणते माझं पूर्ण अंग दुखायचं, पाय दुखायचं थांबलंय. ऐकणाऱ्या